जगातील कोणत्याही नेत्यानं ऑपरेशन सिंदूर थांबवायला सांगितलं नाही. ट्रम्प यांचं नाव न घेता मोदींचं राहुल गांधींना उत्तर. तर पुन्हा हल्ला केल्यास पाकला करारा जवाब देणार. अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांना बजावल्याचा मोदींचा दावा. ऑपरेशन सिंदूर मीडियासमोरचा तमाशा असल्याच्या प्रणिती शिंदेंच्या आरोपावर मोदींचा पलटवार. सर्जिकल स्ट्राईक आणि ऑपरेशन सिंदूरचे पुरावे मागणाऱ्या काँग्रेसला जनता थारा देणार नाही, मोदींचा टोला. पाकव्याप्त काश्मीर आणि सिंधू जल करारावरून मोदी शहांचा पंडित नेहरू आणि इंदिरा गांधींवर हल्लाबोल. नेहरूंमुळे पीओकेचं अस्तित्व, शहांची टीका. तर 1971 मध्ये पीओके ताब्यात घेण्याची संधी काँग्रेसनं सोडली, पंतप्रधान मोदींचा निशाणा. पहलगाम हल्ल्यावरून प्रियंका गांधींचा सरकारवर हल्लाबोल. ऑपरेशन सिंदूरचं श्रेय घेता मग हल्ल्याची जबाबदारी का स्वीकारत नाही, पंतप्रधान मोदींना तिखट सवाल. अमेरिकेनं शस्त्रसंधी जाहीर करणं हे मोदींच्या बेजबाबदारपणाचं प्रतीक असल्याची टीका. 26/11च्या हल्ल्यानंतर काँग्रेसच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला, पण अमित शहांच्या नाकाखाली मणिपूर खाक झालं. सुरक्षेची जबाबदारी गृहमंत्र्यांची नाही का, प्रियंका गांधींचा अमित शहांवर थेट निशाणा. भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध. अमित शहांचे पुत्र आयसीसीचे अध्यक्ष असताना भारत पाक सामना होणं हा देशाचा अपमान. शहांविरोधात कोर्ट मार्शल झालं पाहिजे, राऊतांचा हल्लाबोल. वादग्रस्त विधानं आणि कृती अजिबात खपवून घेतली जाणार नाही, ही अखेरची संधी. काय करायचं ते करा. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी टोचले मंत्र्यांचे कान. अजित पवारांकडून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या खाते बदलाचे स्पष्ट संकेत. तुमच्यामुळे सरकारची बदनामी आता माफ करणार नाही, अजितदादांच्या कोकाटेंना कान पिचक्या. मुख्यमंत्र्यांना भेटून योगेश कदमान विरोधातले पुरावे दिले. कदमांचा राजीनामा घ्या, अनिल परबांची मागणी. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्र्यांच्या गैरकृत्यांवर पांघरूण घालत असल्याची टीका. काँग्रेसला मोठा धक्का. माजी आमदार सुरेश वरपुडकरांचा भाजपमध्ये प्रवेश. 31 जुलैला कैलास गोरंट्याल सुद्धा काँग्रेसचा हात सोडून भाजपमध्ये जाणार. उद्धव ठाकरे गणपतीला राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाणार. आदित्य ठाकरेंची माहिती. ठाकरे बंधूंची पुढची भेट शिवतीर्थावर होणार. राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण. खडसे कुटुंबियांवर पोलिसांची पाळत. रोहिणी खडसेंचा गंभीर आरोप. सिव्हिल ड्रेसमधील पोलिसांना